नमस्कार, महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। काल दुपारी बांगलादेशात चांगलाच तमाशा झाला। आरक्षण विरोधी आंदोलन हाताबाहेर गेल्याने अखेर बांगलादेशची निर्मिती करणारे शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या शेख हसीना यांना आपला राजीनामा द्यावा लागला। चक्क बांगलादेश सोडून पलायन करावे लागले। लोकशाहीत येन केन प्रकारेण सत्ता मिळवता येते, पण जनतेच्या अपेक्षा, विशेष करून तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात दिरंगाई केली की तरुणाई काय करू शकते याचा अनुभव श्रीलंका आणि पाकिस्तान नंतर आज बांगलादेशामध्ये प्रत्ययास आला। श्रीलंका देशातील राष्ट्रपतींच्या प्रासादात जनता घुसली होती आणि त्या राष्ट्रपती प्रासादाचे जे काही हाल केले तसेच हाल बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानाचे करण्यात आले। ज्या मुजीबुर रहमान यांनी बांगलादेशाची निर्मिती केली त्यांचा पुतळा फोडण्यासही या बिथरलेल्या विद्यार्थ्यांनी कमी केले नाही। एवढेच नव्हे तर लष्कराला आणि निमलष्कराला आपली हत्यारे खाली ठेवावी लागली। एवढा असंतोष असतानाही लष्कराने गोळी चालवू नये असा स्पष्ट आदेश लष्कर प्रमुखांनी दिला आहे। काही महिन्यांपूर्वी आपल्या अनेक विरोधकांना तुरुंगात टाकून शेख हसीना निवडून आल्या। त्या बाबतीत या स्तंभात आम्ही आधी सांगितलेही होते। सत्तेवर असताना जे सत्ताधीश जनतेपासून लांब राहतात त्यांचे काय हाल होतात याचा हा ज्वलंत नमुना आहे। लोकशाही जनतेला देव मानून जनतेच्या हिताचे निर्णय घेणे अपरिहार्य असते। 1971 साली बांगलादेशचे स्वातंत्र्य युद्ध लढणारे जे कोणी होते त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबाला सरकारी नोकरीमध्ये 30% आरक्षण देण्याचा कायदा बांगलादेशात होता। आता त्या देशाच्या निर्मितीला 50 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटलाय। 2 ते 3 पिढ्यांना या सवलतीचा लाभ मिळाला, पण आता नव्या तरुणांना आधीच नोकरीची मारामार असल्याने हे आरक्षण मान्य नव्हते। अशा स्थितीत हसीनाबाईंनी समोपचाराने सर्व प्रयत्न केले, पण या आंदोलनात इतर अनेक शक्तीही सामील होत्या असा अंदाज आहे। यामागे चीनचा हात होता। बांगलादेश येथील जहाल इस्लामिक संघटना सुद्धा भारत मित्र असलेल्या हसीनाबाईंना पाय उतार करण्यास टपलेले होते। ढाक्यातील हिंदू घरांवर हल्ले आणि जाळपोळ यावरून केवळ आरक्षण हाच विषय नव्हता, तर त्या विषयाच्या नावाखाली अनेक अपप्रवृत्तीही आंदोलनात घुसल्या होत्या। परिस्थिती जेव्हा हाताबाहेर गेली तेव्हा लष्कर प्रमुखांना बोलावून हसीनाबाईंनी आपला राजीनामा सादर केला आणि वायू मार्गाने दुपारीच भारत गाठला। सध्या तरी बांगलादेशात अंधाधुंदी आहे। कुणाचा पायपोस कुणालाच नाही। ज्याला जसे वाटेल तसे तो वागतोय। अल्पसंख्याकांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे। अशा वातावरणात जहाल मतवादी आणि आपले हात हवे तसे धुवून घेत असतात। आता नेमकी तीच परिस्थिती बांगलादेशात झाली आहे। बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हा ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान असा प्रकार होता। सध्या वेस्ट पाकिस्तान जवळजवळ वेस्टच झालेला आहे, पण या ईस्ट पाकिस्तानातही सर्व काही इष्ट नव्हते हे आता दिसून येते। सत्ता टिकवण्यासाठी सत्तारूढ पक्षाला थोडेफार गैरमार्गाचा अवलंब करावा लागतो, पण अतिरेक झाला आणि तरुणाई बिथरली तर काय होऊ शकते? जनता कशी निर्बंध पेटून उठते याचा नमुना म्हणजे बांगलादेशातील हे सत्ता परिवर्तन आहे। 1975 साली बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या अख्ख्या कुटुंबाला काही लष्करी अधिकाऱ्यांनी ठार मारले होते। त्यावेळी शेख हसीना आणि त्यांच्या भगिनी परदेशात असल्याने वाचल्या होत्या। वंगबंधू या नावाने विख्यात असलेल्या पित्याच्या स्वभावामुळे त्यांना सत्ता मिळाली होती, पण सत्तेचा मोह न करता त्याने निवडणुका होऊ दिल्या असत्या, मग भले त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला असता तरी आजचे म्हणणे आत्ताचे आंदोलन झाले नसते। आरक्षणाचा विषय किती नाजूक आणि किती कठीण आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे। बांगलादेशची बंगाली संस्कृती भारतातील पश्चिम बंगालची सख्खी बहीण आहे। भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांचे राष्ट्रगीत लिहिणारे रवींद्रनाथ टागोर आहेत, पण आता शेख हसीना यांना अक्षरशः परागंदा व्हावे लागले। हा त्यांच्यावर काळाने उगवलेला सूड आहे, तर त्यांचे संपूर्ण कुटुंब नष्ट झाले आहे। सुदैवाची बाब एवढीच की आजच्या परिस्थितीत या दोघी बहिणी वाचलेल्या आहेत। आता बांगलादेशात जे कुणाचे सरकार बनेल ते नक्कीच भारताचा द्वेष करणारे असेल। याचा सरळ अर्थ असा की भारतीय उपखंडातील एक महत्वाचा देश जो आपला सख्खा मित्र होता तोही शत्रू झालाय असाच याचा अर्थ होतो। बांगलादेशातील सत्ता पालटाच्या या कहाणीत अनेक वाटा आणि वळणे असतील, त्याचे विवेचन 1-2 दिवसात या सर्व घटनांचे खुलासे झाल्यावरच करता येईल। बांगलादेशातील ही क्रूरशाही लवकर संपावी एवढीच आशा आम्ही करू शकतो। बंगाली विनाश लीला लवकरात लवकर विकासाची लीला ठरवू हीच अपेक्षा। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये। बघत रहा महासागर।
आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर. नमस्कार.